महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। आश्वासन नाही, कृतीतून विश्वास। नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे यांचा पाणीपुरवठा व्यवस्थेवर धडाकेबाज आढावा। कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ पुष्पाताई दगडे या फक्त आश्वासन देणाऱ्या नाही, तर नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष मार्गी लावणाऱ्या नेतृत्व म्हणून समोर येत आहे। आज कर्जत नगर परिषद हद्दीतील नागरिकांना सुरळीत, स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा मिळावा या उद्देशाने शहरातील विद्यमान तसेच नव्याने उभारण्यात येणाऱ्या पाणी साठवण टाक्यांची सविस्तर पाहणी करण्यात आली। या पाहणी दौऱ्यात नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे यांच्यासह पाणीपुरवठा अधिकारी, पाणी सभापती, नगरसेविका सौ सुचिता देवेंद्र खोत तसेच इतर मान्यवर नगरसेवक, नगरसेविका, संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। यावेळी वंजारवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना शुद्ध, सुरक्षित आणि दर्जेदार पाणी मिळावे यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या। यंत्रसामग्रीची कार्यस्थिती, पाण्याची गुणवत्ता तपासणी, देखभाल, दुरुस्ती, भविष्यातील गरजांचा सखोल आढावा घेण्यात आला। यावेळी पाणी साठवण क्षमता वाढवणे, वितरण यंत्रणा अधिक सक्षम करणे, गळती नियंत्रण आणि नियमित देखभाल यावर भर देत वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन नियोजनावर चर्चा करण्यात आली। सुरू असलेली कामे दर्जेदार आणि वेळेत करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। प्रत्येक नागरिकांपर्यंत स्वच्छ, नियमित आणि मुबलक पाणी पोहोचवणे हीच आमची प्राथमिकता, असा ठाम संदेश देत नगर परिषद प्रशासन विविध विकास कामांना गती देत आहे आणि या पाहणी दौऱ्यामुळे पाणीपुरवठा प्रकल्पांना अधिक वेग मिळणार असून नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। कर्जत शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो आहे। महाराष्ट्र माझासाठी जगदीश दगडे, रायगड, कर्जत। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।